नमस्कार, मधुस किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज बनवूया हिरवी मिरची घालून बनवलेली खमंग खरपूस अशी शेंगदाण्याची चटणी। कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हिरवी शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत साधारण 20 ते 25 हिरव्या मिरच्या, 2 लसणाच्या गड्ड्या, अर्धा टीस्पून जिरे, 1 वाटी कच्चे शेंगदाणे आणि चवीपुरते मीठ। तर आधी सर्वप्रथम आपण तव्यावर शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून चटणी अतिशय खमंग होते। तर इथे आपले शेंगदाणे खरपूस भाजून झाले आहेत, आपण ते काढून घेऊया। आता आपण इथे मिरच्या भाजून घेऊया। त्यामध्ये मिरचीचे आपल्याला असे एकाचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत। तर या मिरच्या देखील आपल्याला जरा काळपट पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये लसूण देखील भाजून घेऊया। आणि आता हे दोन्ही वस्तू भाजून झालेल्या आहेत, त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया। सर्वप्रथम आपण मिक्सरला भाजलेले शेंगदाणे जाडसर वाटून घेऊया। तर इथे आपण शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेले आहेत, आपण बघू शकता। आपण यामध्ये भाजलेल्या मिरच्या आणि लसूण टाकून हे देखील वाटून घेऊया। तसेच जिरे देखील वाटून घेऊया। तर इथे तुम्ही बघू शकता आपली मिरची लसूण देखील इथे वाटून झालेला आहे। आता आपण ही चटणी तव्यामध्ये परतवून घेऊया। त्यासाठी तव्यामध्ये 1 छोटा चमचा तेल टाकूया आणि यामध्ये ही तयार चटणी टाकून परतवून घेऊया। तेलावर परतल्यामुळे या चटणीची चव आणखीनच वाढते। आपल्या चटणीला मंद गॅसवरच परतवायचं आहे। अतिशय खमंग खरपूस असा याचा सुगंध असतो, त्यामुळे नुसत्या सुगंधानेच आपण किती चटणी खाऊ आणि किती नको असं होतं। ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी अतिशय छान लागते ही चटणी। लाल मिरच्या किंवा सुक्या मिरच्या घालून तयार केलेली शेंगदाण्याची चटणी आपण पाहतोच, पण शेंगदाण्याची हिरव्या मिरच्या घातलेली हिरवी चटणी ही देखील आपण बनवून पहा। आणि आता आपण चवीपुरते यामध्ये मीठ टाकूया आणि पुन्हा परतवून घेऊया। ही चटणी म्हणजे अशी की उपलब्ध साहित्यामध्ये कमी वेळेत आणि झटपट अशी होते, अतिशय चविष्ट लागते। आपण हवं तर यामध्ये आपल्या आवडीनुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त देखील करू शकतो। तर इथे आपली चटणी बनवून पूर्णतः तयार झालेली आहे। तर आपण इथे पाहू शकता। आणि आता आपण याचा गॅस बंद करूया। तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही देखील घरी अवश्य ट्राय करा। तसेच जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट रेसिपीसह। धन्यवाद।